हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ह्युमन बीइंगमध्ये हा पार्ट स्टडी केला. त्याच्यानंतर आज आपण या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला जे प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे, ज्याला ओव्हरी असं म्हटलं जातं, याचं डिटेल स्ट्रक्चर आज आपण स्टडी करणार आहोत. तर याला प्रायमरी सेक्स ऑर्गन असं का म्हटलं जातं? कारण हे स्ट्रक्चर फिमेल गॅमेट फॉर्मेशनचं काम करतं, त्याच्याचबरोबर फिमेल सेक्स हार्मोन याचं सिक्रेशनसुद्धा करत असेल. तर सुरुवातीला आपण याचं स्ट्रक्चर कसं तयार होतं हे पाहूया. तर पहा, एखाद्या फिमेलमध्ये जेव्हा ओव्हरीचं प्रोडक्शन होत असतं आणि या ओव्हरी गॅमेट फॉर्मेशन करत असतात, तेव्हा ही जी गॅमेट फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे, ज्याला oogenesis असं म्हटलं जातं, ही oogenesisची प्रोसेस ही एम्ब्रियोनिक कंडिशनमध्येच काय झालेली असते? स्टार्ट झालेली असते. तसं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जी काही गॅमेट फॉर्मेशनची प्रोसेस आहे, ज्याला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हटलं जातं, ही प्रोसेस आफ्टर मॅच्युरिटी किंवा मॅच्युरिटी आल्यानंतर मेलमध्ये ही प्रोसेस स्टार्ट होत असते. त्यामुळे मेलला याचा काय फायदा होतो की ती त्यांच्या पूर्ण लाईफमध्ये कधीही काय करू शकतात? स्पर्मचं प्रोडक्शन करू शकतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय होऊ शकतं? कॅपेबिलिटी राहत असते रिप्रोडक्शनची. पण फिमेलमध्ये एक ठराविक काय असतो? रिप्रोडक्टिव्ह पिरियड असतो. हा रिप्रोडक्टिव्ह पिरियड म्हणजे काय? तर जेव्हा आफ्टर मॅच्युरिटी फिमेलमध्ये रिप्रोडक्टिव्ह सायकलची सुरुवात होते, ज्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणतो. जेव्हा पहिल्यांदा मेन्स्ट्रुअल सायकल येते तेव्हा त्याला मेनार्थ असं म्हटलं जातं, आणि जेव्हा ही मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते, म्हणजे मेन्सेस स्टॉप होतात, तेव्हा त्याला मोनोपॉज असं म्हटलं जातं. प्रत्येक लेडीमध्ये एक ते 30 ते 32 वर्षाचा जो काही पिरियड असतो, तो काय असतो? रिप्रोडक्टिव्ह पिरियड असतो. आता या रिप्रोडक्टिव्ह पिरियडचा फायदा फिमेलला काय होतो? तर या रिप्रोडक्टिव्ह पिरियडमध्ये फिमेल ही oogenesisची प्रोसेसमधून जात असते. म्हणजे यांच्या ओव्हरीमध्ये oogenesisची प्रोसेस होते. म्हणजेच oogenesis याचा अर्थ होतो प्रोडक्शन ऑफ ओहम, किंवा ज्याला काय म्हटलं जातं? फिमेल गॅमेट, ज्याला म्हटलं जातं एग असं म्हटलं जातं. जसं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये गॅमेट फॉर्मेशनचं काम हे टेस्टिस करत असतात आणि मेलमध्ये हे गॅमेट कोणतं राहत असतं? स्पर्म. तसंच फिमेलमध्ये oogenesisची प्रोसेस म्हणजेच प्रोडक्शन ऑफ फिमेल गॅमेट, ज्याला म्हटलं जातं ओहम किंवा एग. ओहम आणि एग हा काय असतो? हॅप्लॉइड इन नेचर असतं. हे स्ट्रक्चर हॅप्लॉइड इन नेचर असतं. आता पुढच्या लेक्चरला आपण oogenesis ही प्रोसेस पाहणारच आहोत, पण याच्या आधी या लेक्चरमध्ये आपण ओव्हरीचं स्ट्रक्चर कसं असतं किंवा ओव्हरीची डेव्हलपमेंट कशी होती हे पाहणार. तर आत्ताच मी काय सांगितलं की समजा एकदा तरी फिमेल जर प्रेग्नंट असेल आणि त्या प्रेग्नंट फिमेलमध्ये जर फिटस हा जर फिमेल बेबी जर असेल किंवा फिटस हा फिमेल जर असेल, फिटस ही जर फिमेल जर असेल, तर तिच्या ओव्हरीमध्ये सुरुवातीला काय असायला पाहिजे? जर्म सेल्स तयार होतात, आणि ह्या जर्म सेलचं जे प्रोडक्शन आहे, हे प्रोडक्शन करण्याचं काम हे कोण करत असतं? एंडोडर्मल सेल्स. एंडोडर्मल सेल्स ह्या कुठून आल्या? तर पहा, सुरुवातीला फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशनमध्ये झायगोट तयार होतो. झायगोटचं डिवायडेशन आणि रिडिवायडेशन होतं, आणि त्याच्यामध्ये जर्म लेअर तयार होतं. जर्म लेअरमध्ये एक्टोडर्म तयार होतो, एंडोडर्म तयार होतो आणि मेसोडर्म तयार होत असतो. हे जर्म लेअर नेमकं काय काम करत असतात? ऑर्गॅनोजेनेसिसचं काम करत असतात. तर तयार झालेला जो काही एंडोडर्म आहे, या एंडोडर्मच्या डॉर्सल साईडला ज्या काही सेल्स प्रेझेंट आहेत, कुणाच्या डॉर्सल साईडला? यॉर्क सॅकच्या डॉर्सल साईडला ज्या काही एंडोडर्मल सेल्स आहेत, या एका जर्म लेअरचं प्रोडक्शन करतात, ज्याला म्हटलं जातं जर्मिनल इपिथेलियम. जर्मिनल इपिथेलियम यालाच म्हटलं जातं जर्म सेल्स असं म्हटलं जातं. जर्म सेल याचाच अर्थ होतो रिप्रोडक्टिव्ह सेल. रिप्रोडक्टिव्ह सेल याचा अर्थ काय? की ज्यांचं डायरेक्ट काय आहे? इन्व्हॉल्वमेंट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये, ज्याला म्हटलं जातं जर्म सेल्स. म्हणजेच एम्ब्रियोनिक कंडिशनमध्ये जर एखादी फिमेल बेबी जर तयार होत असेल, फिटस जर तयार होत असेल, तर सुरुवातीला जर्मिनल इपिथेलियम तयार होतो, म्हणजेच जर्म सेलचा लेअर तयार होतो. हा लेअर तयार करण्याचं काम कोण करत असतात? एंडोडर्मल सेल, की ज्या डॉर्सल साईडला आहेत, कुणाच्या? यॉर्क साईडच्या. आता पहा, जर्मिनल इपिथेलियम लेअरमध्ये मायटॉटिक डिव्हिजन होते, आणि या मायटॉटिक डिव्हिजनमध्ये नंबर ऑफ oogonia तयार होत असतात. हे oogonia नंतर ओव्हरीच्या स्ट्रक्चरमध्ये आतमध्ये एंट्री करतात. ॲक्च्युली हा जो oogonia असतो, जसं नंबर ऑफ एग्स आणि त्याच्यावरती जे कवरिंग असतं, ज्याला आपण एग नेस्ट असं म्हणतो, अशा पद्धतीने याचं स्ट्रक्चर तयार होतं. आणि हे कोणत्या फॉर्ममध्ये असतं? कॉर्ड्सच्या फॉर्ममध्ये असतं. कॉर्ड्स म्हणजे काय? एक प्रकारची दोरी, ज्याला म्हटलं जातं कॉर्ड्स. म्हणजे चेन ऑफ काय तयार असते? असे एग, असे oogonia ओव्हरीमध्ये एंट्री तयार करतात. म्हणजे हे ट्युब्युलच्या फॉर्ममध्ये असतात. हे जे ट्युब्युलचे फॉर्म असतात, हे कशापासून तयार झालेलं आहे? ज्याला म्हटलं जातं पी फ्लगर असं म्हटलं जातं. आता हे जे एग नेस्ट आहेत, जेव्हा कॉर्टेक्स रिजनमध्ये ओव्हरीमध्ये येत असतात, तेव्हा या oogonia कन्वर्जन हे कशामध्ये होतं? प्रायमॉर्डियल
ओव्हॅरियन फॉलिकल. आता मी हे जे सांगितलेलं आहे ही काय आहे, थेअरी आहे की एखाद्या प्रेग्नंट लेडीमध्ये जेव्हा फिमेल फिटस तयार होत असतात तेव्हा तिच्यामध्ये एक फॉर्मेशनसाठी किंवा इमॅच्युअर ओव्हा हा कोणत्या फॉर्ममध्ये असतो, प्रायमॉर्डियल ओव्हॅरियन फॉलिकल्स. हे प्रायमॉर्डियल ओव्हॅरियन फॉलिकल्स कसे तयार होतात हे आत्तापर्यंत मी सांगितलं. कसे तयार होतात, एम्ब्रियोनिक एंडोडर्मल, एंडोडर्मपासून जर्मिनल इपिथेलियम, जर्मिनल इपिथेलियमपासून ओगोनिया, ओगोनियापासून एग ट्यूब्यूल्स, त्याच्यानंतर ते एक नेस्टच्या फॉर्ममध्ये कॉर्टेक्स रिजनमध्ये होतात आणि याचं कन्वर्जन किंवा ओव्हरीमध्ये जेव्हा कॉर्टेक्स रिजनमध्ये ते येतात तेव्हा त्याला म्हटलं जातं प्रायमॉर्डियल ओव्हॅरियन फॉलिकल. आता पहा, ही थेअरी आहे. आता आपण जेव्हा ओव्हरीचं स्ट्रक्चर स्टडी करू, ज्याला आपण हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर स्टडी करणार आहोत, याच्यामध्ये आपल्याला समजेल की पुढे जाऊन जेव्हा 12 वीक्स हा जो पिरियड आहे, जस्टेशन पिरियड किंवा ज्याला म्हटलं जातं प्रेग्नन्सी पिरियड, हा त्या फिमेलचा कंप्लीट होतो तेव्हा ओव्हरीचं स्ट्रक्चरसुद्धा काय झालेलं असतं, कंप्लीट झालेलं असतं. आणि जेव्हा ओव्हरीचं स्ट्रक्चर कंप्लीट होतं म्हणजेच 3 महिन्याचा जस्टेशन पिरियड जेव्हा कंप्लीट होतो तेव्हा त्या ओव्हरीमध्ये एक फिक्स नंबर ऑफ प्रायमॉर्डियल ओव्हॅरियन फॉलिकलची काय असते, संख्या असते किंवा नंबर असतो. तो जो नंबर असतो तो किती असतो, तर याच्यामध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये काय दिलेलं आहे, व्हेरिएशन दिलेलं आहे. तर हा जो नंबर असतो तो किती असतो, 7 मिलियन्स असतो. तर पहा, म्हणजे सुरुवातीला ओव्हरीमध्ये जे काही प्रायमॉर्डियल ओव्हॅरियन फॉलिकल्स तयार होणार यांचा नंबर 7 मिलियन्स असतो, म्हणजे प्रेग्नन्सी पिरियडमध्ये. आता जेव्हा प्रेग्नन्सी संपत जाणार आहे आणि बर्थचं टाईम येणार आहे तोपर्यंत या प्रायमॉर्डियल फॉलिकलची संख्या ही किती राहते, 2 मिलियन्स. आता हे जे काउंटिंग आहे हे पर ओव्हरी आहे, आपल्याकडे 2 ओव्हरी आहेत, पर ओव्हरी आहे. आणि जेव्हा बर्थ होते तेव्हा परत याच्यामधून संख्या ही कुठेपर्यंत जात असते, 1 मिलियन. 1 मिलियन म्हणजे इथं काय झाले, फॉलिकलची संख्या प्रत्येक स्टेजला काय झालेली आहे, कमी झालेली आहे. एम्ब्रियोनिक कंडिशनमध्ये जेव्हा ओव्हरी तयार झाली म्हणजे 3 मंथची जेव्हा प्रेग्नन्सी आहे आणि त्याच्यामध्ये जो फिटस आहे त्या ओव्हरीमध्ये 7 मिलियन प्रायमॉर्डियल ओव्हॅरियन फॉलिकल आहे. जन्माला येईपर्यंत ते 2 मिलियन झाले, जन्म झाल्यानंतर 1 मिलियन इतके झाले. आणि जेव्हा जन्म झाल्यानंतर चाइल्डहुडची कंडिशन आहे आणि त्याच्यानंतर मॅच्युरिटी होणार आहे तेव्हा हे थाउजंड्समध्ये राहतात. आता ही संख्या कमी का झाली, तर इथं आपल्याला एक नियम लक्षात ठेवायचा, कोणतीही सेल सर्वायवल कधी होईल तर ती फिट असेल. आणि फिट कधी राहील, ज्याला आपण लॉ स्टडी करतो की सर्वायवल ऑफ फिटेस्ट, जेव्हा त्याला प्रॉपर अमाऊंटमध्ये न्यूट्रिशन मिळेल. आणि या न्यूट्रिशनमध्ये प्रत्येक जेव्हा जीव किंवा जे लिव्हिंग थिंग्स आहेत ह्या काय करत असतील, फाईट करत असतील आणि आपण न्यूट्रिशन घेत असतील तरच ते काय राहतील, सर्वायवल राहतील. म्हणजे ज्यांना न्यूट्रिशन मिळत नाही ते काय होणार आहे, डिजनरेट होणार आहे. म्हणजेच इथं काय होणार आहे, डिजनरेशन किंवा डिस्ट्रक्शन ऑफ प्रायमॉर्डियल ओव्हॅरियन फॉलिकल. आणि जेव्हा डिस्ट्रक्शन किंवा डिजनरेशन ऑफ प्रायमॉर्डियल ओव्हॅरियन फॉलिकल्स होतात हे प्रत्येक ओव्हरीमध्ये होत राहतात, ज्याला म्हटलं जातं फॉलिक्युलर ॲट्रेझिया. फॉलिक्युलर ॲट्रेझिया याबद्दल आपल्याला विचारलं जातं, व्हॉट इज मीन बाय फॉलिक्युलर ॲट्रेझिया. मी आता काय सांगितलं, फॉलिक्युलर ॲट्रेझिया याचा अर्थ काय सांगितलं, प्रायमॉर्डियल ओव्हॅरियन फॉलिकल्स जे तयार झाले की जो एक इमॅच्युअर ओव्हा आहे आणि ज्याचं कन्वर्जन मॅच्युअर ओव्हामध्ये ओव्हरीमध्ये काय होणार आहे. म्हणजे प्रत्येक डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये याची संख्या काय झालेली आहे, कमी झालेली आहे. ही जी संख्या कमी झालेली आहे ही जी प्रोसेस आहे ज्याला म्हटलं जातं फॉलिक्युलर ॲट्रेझिया असं म्हटलं जातं. इथं मी तुम्हाला काय सांगितली, थेअरी सांगितली. आता पुढे आपण ओव्हरीचे डायग्राम काढू आणि ओव्हरीच्या डायग्राम नंतर आपण काय पाहणार आहोत, तर या ओव्हरीमधल्या डेव्हलपमेंटल स्टेजेस म्हणजे तयार झालेला प्रायमॉर्डियल ओव्हॅरियन फॉलिकलचं कन्वर्जन मॅच्युअर फॉलिकलमध्ये कसं होतं हे आता आपण पाहूया. तर इथे मी ओव्हरीची डायग्राम काढते. ओव्हरीच्या डायग्राममध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे, सुरुवातीला जर्मिनल इपिथेलियम, जसं आपण सेमिनिफेरस ट्युब्यूलचं स्ट्रक्चर पाहिलं होतं. सेमिनिफेरस स्ट्रक्चरच्या TS मध्ये आपण त्या काय दाखवलं होतं की जो आउटर कवरिंग आहे ज्याला ट्युनिका अल्ब्युजिना असं म्हटलं जातं. आणि ट्युनिका अल्ब्युजिना नंतर जर्मिनल इपिथेलियम आहे. तसंच इथं सुद्धा या ओव्हरीच्या वरती ट्युनिका अल्ब्युजिनियम आहे. हे जे लेअर काढलेलं आहे तो जर्मिनल इपिथेलियम आहे. आता पहा, ही जी ओव्हरी आहे या ओव्हरीला लिगामेंट्स असतात. हे लिगामेंट्स कशासाठी असतात, तर ओव्हरी आणि युटेरस यांच्यामधली अटॅचमेंट. म्हणजे इथला जो पोर्शन मी दाखवलेला आहे त्याला काय म्हटलं जातं, लिगामेंट. आता या लिगामेंटमध्ये नेमकं काय प्रेझेंट आहे, तर या लिगामेंटपासून ओव्हरीचा जो सेंट्रल पार्ट आहे
फंक्शनली ओरी डिफरन्शिएटेड इंटू 2 झोन म्हटलं जातं किंवा 2 पोर्शन्स असं म्हटलं जातं. तर पहा, हा जो आउटर पेरिफेरल जो रिजन आहे, जो ग्रॅन्युलर आहे, ह्या ग्रॅन्युलर पेरिफेरल रिजनला काय म्हटलं जातं? कॉर्टेक्स रिजन असं म्हटलं जातं. आणि जो मिडलला आहे ज्याला म्हटलं जातं मेड्युलरी रिजन. पहिल्यांदा आपल्याला हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे 12 वीक्समध्ये किंवा 3 मंथच्या जेस्टेशन पिरियडमध्ये ओरी तयार झाली. या ओरीमध्ये फिक्स नंबर ऑफ प्रायमॉर्डियल ओव्हेरियन फॉलिकलसुद्धा प्रेझेंट आहे. त्याची ऑटोमॅटिक काय होणार आहे? संख्या कमी होणार आहे. पण ही ओरी कशी तयार झाली आहे सांगितलं तर ही जर्मिनल इपिथेलियम हा कुणापासून तयार झालेला आहे? एंडोडर्मल सेलपासून तयार झालेला आहे. त्याच्यानंतर या जर्मिनल इपिथेलियममधल्या काही सेल ह्या कॉर्टेक्स रिजन पेनिट्रेट करून आतमध्ये येतात की ज्याच्यामध्ये ओगोनिया तयार होतो आणि ओगोनियाचं तलवजन कशामध्ये होत असतात? प्रायमॉर्डियल फॉलिकल्स. मी इथं जो इमॅच्युअर ओहम दाखवलेला आहे ज्याला म्हटलं जातं प्रायमॉर्डियल, इथं प्रायमॉर्डियल फॉलिकल. म्हणजे इथेपर्यंतची आपण थेरी पाहिलेली आहे. आता पुढे पहा, ओरीचं जे काही फंक्शनल झोनबद्दल मी काय सांगितलं, ओरीचा जो पेरिफेरल रिजन आहे किंवा जो आउटर रिजन आहे ज्याला कॉर्टेक्स रिजन म्हटलं जातं. कॉर्टेक्स रिजन हा नेहमी कसा असतो? ग्रॅन्युलर असतो. जो मधला किंवा जो सेंट्रल पार्ट आहे ज्याला म्हटलं जातं मेड्युलरी रिजन असं म्हटलं जातं. आता पहा, कॉर्टेक्स रिजनला काय असणार आहे तर कॉर्टेक्स रिजनला ओरीच्या डेव्हलपमेंटल म्हणजे ओरीच्या म्हणजे फॉलिक्युलर डेव्हलपमेंटल काय असणार आहे? स्टेजेस असणार आहेत. त्या स्टेजेस कोणत्या? जसं आपण पाहिलं होतं जेव्हा TS ऑफ सेमिनिफरस ट्युब्यूल्स पाहिलं की त्याच्यामध्ये स्पर्मॅटोगोनिया आहेत, प्रायमरी स्पर्मॅटोसाइड, सेकंडरी स्पर्मॅटोसाइड्स आणि त्याच्यानंतर स्पर्मॅटिड, म्हणजे हे काय होत्या? डेव्हलपमेंटल स्टेजेस. तसंच या फिमेल ओरीमध्ये किंवा या ओरीमध्ये सुद्धा या फॉलिक्युलर स्टेजच्या काय आहेत? डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत. म्हणजे इथे प्रायमॉर्डियल फॉलिकल, प्रायमरी ओसाइट, सेकंडरी ओसाइट, टर्सरी ओसाइट आणि त्याच्यानंतर ग्राफाईन फॉलिकल. म्हणजे आता आपण काय पाहणार आहोत? या डेव्हलपमेंटल स्टेजेस पाहणार आहोत. पण आपल्याला इथं पोझिशन किंवा नीट किंवा CETच्या एक्झाममध्ये आपल्याला ॲक्च्युली ही पोझिशन विचारली जाते की या कॉर्टेक्स रिजनला नेमकं काय होतं तर या कॉर्टेक्स रिजनला तयार झालेला जो काही प्रायमॉर्डियल फॉलिकल आहे याची काय होत असते? डेव्हलपमेंट होत असते आणि त्याच्यापासून मॅच्युअर फॉलिकल्स तयार होत असतात. हा कन्सेप्ट आपला क्लिअर झाला. पुढे आता या ओरीच्या सेंट्रल पार्ट ज्याला मेड्युलरी रिजन असं म्हटलं जातं, तर या मेड्युलरी रिजनमध्ये नेमकं काय प्रेझेंट आहे तर मेड्युलरी रिजनमध्ये जो सबस्टन्स प्रेझेंट असतो ज्याला म्हटलं जातं स्ट्रोमा असं म्हटलं जातं. आणि या स्ट्रोमामध्ये काय प्रेझेंट असतात तर या स्ट्रोमामध्ये ब्लड वेसल्स प्रेझेंट असतात, लिम्फॅटिक वेसल्स प्रेझेंट असतात आणि त्याच्यासोबत नर्व फायबरसुद्धा प्रेझेंट असतात. म्हणजे आपण म्हणतो ना काय की ब्लड वेसल्समुळं न्यूट्रिशनचा सप्लाय होणार आहे, त्याच्याचबरोबर लिम्फॅटिक वेसल्समुळं मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्ट आणि त्याच्याबरोबर जी काही लिम्फॅटिक सिस्टीमची जी कामं आहेत ती होणार आहे आणि त्याच्याचबरोबर नर्व फायबरचा सप्लाय. याचा अर्थ ही जी ओरी आहे ती जर आपल्या एंडोक्राईन ग्लँड, मास्टर एंडोक्राईन ग्लँड याच्या आज्ञेनुसार काय करणार आहे? काम करणार आहे. म्हणजे त्याच्यासाठी या मेड्युलरी रिजनमध्ये जो काही स्ट्रोमा प्रेझेंट आहे हा स्ट्रोमा रिच इन ब्लड सप्लाय, लिम्फॅटिक वेसल्स अँड नर्व फायबर्स. आता इथं ब्लड वेसल्स, लिम्फॅटिक वेसल्स आणि नर्व फायबर कुठून आले तर पहा, या ओरीला मी काय सांगितलं होतं युटेरसची अटॅचमेंट आहे. म्हणजे इथं युटेरस आहे. युटेरस आणि ओरी यांच्यामध्ये कोणाचे बंध आहेत ज्याला म्हटलं जातं लिगामेंट. म्हणजेच या लिगामेंटमध्ये नेमकं काय प्रेझेंट आहे? ब्लड वेसल्स आहेत, लिम्फॅटिक वेसल्स आहेत आणि नर्व फायबर आहेत. आता युटेरसला का बरं याची अटॅचमेंट असेल तर आपण प्रायमरी सेक्स ऑर्गनबद्दल दुसरं फंक्शन सांगितलं होतं की ओरी हे फिमेल सेक्स हार्मोन सिक्रेट करणार आहे. गॅमेट फॉर्मेशन तर आपण पाहणारच आहोत, पण ओरीनं तयार केलेलं हार्मोन हे कुठं जाणार आहे? इथं ओरी जेव्हा हार्मोन्स तयार करेल तेव्हा ते ब्लडमध्ये मिक्स जाणार, ब्लडमधून ते कुठं जाणार आहे? युटेरसमध्ये जाणार आहे. म्हणजे युटेरसचं जे काही आपण लायनिंग पाहिलं होतं की जे इंटेरियर साईडला लायनिंग आहे ज्याला एंडोमेट्रियम असं म्हटलं होतं, तर एंडोमेट्रियमचा थिकनेस वाढवण्याचं काम किंवा प्रत्येक मंथला बेडिंग तयार करण्याचं काम की फर्टिलायझेशन होईल आणि त्याच्यानंतर येणाऱ्या फिटससाठी काय आहे एक प्रकारचं बेड तयार करण्याचं काम हे एंडोमेट्रियमचं असतं. त्यामुळे एंडोमेट्रियम ह्या सिक्रेटरी होतात. आता हे सिक्रेटरी बनवण्याचं काम हे कोण करत असतात? या ओरीमध्ये तयार होणारे फिमेल सेक्स हार्मोन ज्याला म्हटलं जातं इस्ट्रोजन. म्हणजेच ओरी जे काही फिमेल सेक्स हार्मोन तयार करणार आहे हे ब्लडमध्ये जाणार आहे आणि ब्लडमधून युटेरसमध्ये जाणार आहे. म्हणजे इथं आपल्याला दोन पार्ट समजले की या ओरीचा कॉर्टेक्स रिजन
आणि त्याच्यानंतर मधला मेड्युलरी रिजन. इकडं डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत कोणाच्या, फॉलिक्युलर सेलच्या. मेड्युलरी रिजनमध्ये काय आहे, स्ट्रोमा, स्ट्रोमामध्ये ब्लड, लिम्फॅटिक आणि नर्व फायबर. आता हा पार्ट आपल्याला संपला. तर हा जो स्टेमा आहे हा कशापासून बनलेला आहे, ज्याच्यामध्ये ब्लड वेसल्स आहेत, लिम्फॅटिक वेसल्स, नर्व फायबर, हा पार्ट ठीक आहे. पण हा जो स्ट्रोमा आहे हा लूज कनेक्टिव्ह टिश्यू पासून तयार झालेला आहे. लूज कनेक्टिव्ह टिश्यू आपल्याला आठवते का, पहा 11वीला आपण लूज कनेक्टिव्ह टिश्यू पाहिलेला आहे. यांचं कोणतं आहे, ॲरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. या कॉर्टेक्स रिजनमध्ये सुद्धा फायबरस कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट आहे, ज्याला रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू असंही म्हटलं जातं. म्हणजे इतक्या डेप्थमध्ये आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण आपण असं एकंदरीत सांगू शकतो की कॉर्टेक्स रिजन हा कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेला आहे. त्याच्यासोबत मेड्युलरी रिजन सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यू पासूनच बनलेला आहे. आता पहा, इथं आपल्याला आठवायचं आहे की इथं ज्या काही फॉलिक्युलर सेल्सची ग्रोथ होणार आहे, ह्या फॉलिक्युलर सेल्सला न्यूट्रिशन देण्याचं, किंवा फॉलिक्युलर सेल्स ॲक्च्युली कशापासून बनलेले आहेत, इपिथेलियल सेल्सपासून बनलेले आहेत. पण या इपिथेलियल सेल्स याचं फंक्शन कॉमन काय राहतं, सिक्रिटरी राहतं. पण इपिथेलियल सेलला न्यूट्रिशन देण्याचं काम हे कोणाचं आहे, कनेक्टिव्ह टिश्यूचं आहे. त्यामुळे इथं त्यांना कनेक्टिव्ह टिश्यूज काय करणार आहे, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार आहे. इथपर्यंतचा पार्ट क्लिअर झाला. पुढे म्हणजे कॉर्टेक्स रिजन समजला, मेड्युलरी रिजन आणि या लिगामेंटमध्ये काय आहे हे समजलं. आता पहा, मी काय सांगितलं होतं की जेव्हा एखाद्या मुलीचा जन्म होतो तेव्हा तिच्यामध्ये प्रायमॉर्डियल फॉलिकलची संख्या ही किती सांगितली होती, जेव्हा जन्माला येते तेव्हा 2 मिलियन किंवा 1 मिलियन इथेपर्यंत असणार आहे. आता पहा 1 मिलियन. आणि जेव्हा मॅच्युरिटी होते तेव्हा मॅच्युरिटीच्या पिरियडमध्ये याच्यामध्ये प्रायमॉर्डियल फॉलिकलची संख्या ही किती राहणार आहे, 40 to 60,000. म्हणजे 1000मध्ये संख्या ही जन्माला आलेल्या काय असणार आहे, मुलीमध्ये, की जेव्हा मॅच्युरिटी येणार आहे तोपर्यंत प्रायमॉर्डियल सेलची संख्या इतकी राहणार आहे. बाकीच्या प्रायमॉर्डियल सेल्स ह्या काय राहणार आहेत, डिजनरेट होणार आहेत. म्हणजे त्याला डिस्ट्रक्शन किंवा फॉलिक्युलर ॲट्रेझिया असं म्हटलं जातं. आता पहा, प्रायमॉर्डियल सेल्स ह्या तयार झाल्या जर्मिनल इपिथेलियल पासून. पुढे जेव्हा चाइल्डहुडपर्यंतचा जो पिरियड आहे तेव्हा प्रायमॉर्डियल फॉलिकल हे असेच राहणार आहेत. नेमकं प्रायमॉर्डियल फॉलिकल म्हणजे काय, तर याच्यामध्ये जी ओहमची जी स्टेज असते ज्याला म्हटलं जातं प्रायमरी oocyte, प्रायमरी oocyte म्हणजे ज्याला आपण इमॅच्युअर ओव्हा असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये प्रायमरी oocyte आहे. आता या प्रायमरी oocyteला न्यूट्रिशनची गरज लागत असते. हे न्यूट्रिशन त्यांना कसं मिळतं, तर या कॉर्टेक्स रिजनमध्ये ज्या काही कनेक्टिव्ह टिश्यू इथं प्रेझेंट आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू काय तयार करतात, एक प्रकारचा सेल्स तयार करतात ज्याला म्हटलं जातं फॉलिक्युलर सेल्स. आणि या फॉलिक्युलर सेल्स ह्या प्रायमरी oocyteला काय करतात, सराउंडिंग करतात. आणि हे जे प्रायमरी oocytes आहेत, प्रायमरी oocyteला काय करतात, रॅप करतात किंवा त्याच्याभोवती एक लेअर तयार करतात. तो जो लेअर आहे तो कशाचा असतो, स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स किंवा सिंपल स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स. आता आपल्याला आठवत असेल की हा सिंगल लेअर आहे कोणाचा, सिंपल स्क्वॅमस इपिथेलियल सेलचा. सिंपल स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स ह्या कशा असतात, फ्लॅट असतात, बरोबर. म्हणजेच प्रायमॉर्डियल फॉलिकल याचं स्ट्रक्चर काय आहे, प्रायमॉर्डियल फॉलिकलमध्ये प्रायमरी oocyte आहे, याच्या भोवती एक लेअर आहे ज्याला, तो लेअर कोणापासून बनलेला आहे, या लेअरला कोण तयार करतं, कॉर्टेक्स रिजनमध्ये प्रेझेंट असलेला कनेक्टिव्ह टिश्यू. इथं हा जो लेअर तयार आहे तो कोणाचा आहे, सिंगल लेअर्ड आहे. त्याच्याचबरोबर तो सिंपल स्क्वॅमस इपिथेलियलचा आहे. आता इथं हा लेअर काय काम करणार आहे, तर पहा याच्यामध्ये इमॅच्युअर ओव्हा किंवा ज्याला प्रायमरी oocyte म्हटलं जातं याला न्यूट्रिशनची गरज असते, त्याच्याचबरोबर प्रोटेक्शनची सुद्धा गरज असते. तर या डेव्हलपिंग oocyteला न्यूट्रिशन देण्याचं काम हे कुणाचं आहे, या सिंपल स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स. इथं त्याला काय म्हटलं जातं, फॉलिक्युलर सेल्स असं म्हटलं जातं, फॉलिक्युलर सेल्स. म्हणजे फॉलिक्युलर सेल्स ह्या कुठं प्रेझेंट आहेत, प्रायमरी oocyteला रॅपिंग आहेत फॉलिक्युलर सेल्स. हे कधी, जेव्हा एखाद्या मुलीचा जन्म होतो. आता पुढे चाइल्डहुडच्या कंडिशनपर्यंत हे स्ट्रक्चर असंच राहतं. पण जेव्हा त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येते आणि मॅच्युरिटीमध्ये अँटेरियर पिट्युटरी ग्लॅन्ड म्हणजे त्या मुलीच्या अँटेरियर पिट्युटरी ग्लॅन्ड एक हार्मोन सिक्रीट करते ज्याला म्हटलं जातं गोनॅडोट्रॉपिक हार्मोन. आणि गोनॅडोट्रॉपिक हार्मोन हे 2 प्रकारचे असतात. पहिलं जे हार्मोन आहे ज्याला म्हटलं जातं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, आणि दुसरं जे हार्मोन आहे ज्याला म्हटलं जातं LH हार्मोन. तर सुरुवातीला जेव्हा अँटेरियर पिट्युटरी ग्लॅन्ड हे हार्मोनचं सिक्रेशन करतं, या हार्मोनमुळं काय होतं, या हार्मोनमुळं
ओव्हरीला स्टिम्युलेशन मिळतं. कशासाठी? फॉलिक्युलरची ग्रोथ होण्यासाठी. म्हणजेच FSHच्या इन्फ्लुएन्सेसमुळे प्रायमॉर्डियल फॉलिकलचं कन्वर्जन कशामध्ये होतं? प्रायमरी फॉलिकलमध्ये होतं. प्रायमरी फॉलिकल कशामुळे झालं? FSHमुळे झालं. FSH हे काय आहे? एक प्रकारचा हार्मोन आहे. याच्यामुळं काय होणार आहे? तर इथं प्रेझेंट असलेल्या फॉलिक्युलर सेलची ग्रोथ होणार आहे. फॉलिक्युलर सेल्स हे काय काम करणार आहे? न्यूट्रिशन देण्याचं काम करणार आहे. कुणाला? प्रायमरी ओसाइटला. जेव्हा प्रायमरी फॉलिकल्स तयार झाले, कधी? जेव्हा आपल्याला मॅच्युरिटी आली, म्हणजे त्या मुलीला मॅच्युरिटी आली. आता त्याच्यामध्ये जो ओव्हम प्रेझेंट आहे किंवा जो इमॅच्युअर ओव्हा आहे तो सुद्धा कसा आहे? प्रायमरी ओसाइटच्या कंडिशनमधलाच आहे, म्हणजेच इमॅच्युअर आहे. मग इथं FSHमुळे बदल काय होतो? तर FSHमुळे नेमकं काय होतं? इथं जो सिंपल स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स आहेत इथं काय होतं? त्याचा शेप बदलतो आणि त्या क्यूब लाईक तयार होतात. म्हणजेच इथं त्यांची काय होत असते? वाढ होत असते. क्यूब शेप तयार होत असतात आणि ज्याची संख्या सुद्धा काय होत असते? वाढत असते. म्हणजे इथं शेप चेंज झाला, ज्याला म्हटलं जातं प्रायमरी फॉलिकल. बाकी सगळं स्ट्रक्चर सेम. आता पहा, मॅच्युरिटी आल्यानंतर काय होणार आहे? रिप्रोडक्टिव्ह सायकल स्टार्ट होणार आहे. म्हणजेच परत काय होणार आहे? FSHच्या हार्मोनच्या स्टिम्युलेशनमुळे या प्रायमरी फॉलिकलचं कन्वर्जन कशामध्ये होणार? सेकंडरी फॉलिकलमध्ये होणार. आता सेकंडरी फॉलिकलमध्ये सुद्धा काय प्रेझेंट आहे? प्रायमरी oocyte प्रेझेंट आहे. म्हणजे हा प्रायमरी oocyte ॲज इट इज राहणार आहे. पुढे FSHमुळे नेमकं काय होणार आहे? हा जो क्युबायडल सेल्स आहे याच्यामध्ये मायटॉटिक डिव्हिजन, म्हणजेच काय होणार? सेलची संख्या वाढणार. आता सेलची संख्या ही कशी वाढणार? लेअर फॉर्मेशन होणार. म्हणजेच इथं जो सिंगल लेअर होता हा काय होतो? मल्टी लेअर काय तयार होत असतं? स्टेज तयार होत असते. आणि या मल्टी लेअर तयार झाल्यानंतर जो काही मेड्युलरी रिजनमधला जो काही मेड्युलरी रिजनमधला ज्या काही लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहेत या मल्टी लेअरवरती एक प्रकारचं कवरिंग तयार करतात आणि या कवरिंगला इथं काय म्हटलं जातं? थिका कवरिंग असं म्हटलं जातं. थिका कवरिंग हे जे स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये प्रायमरी oocyte आहे, मल्टी लेयर्ड फॉलिक्युलर सेल्स आहेत, याला म्हटलं जातं सेकंडरी फॉलिकल्स. सेकंडरी फॉलिकल्स म्हणजे जन्माला आले तेव्हा याच्यामध्ये एवढी संख्या, त्याच्यानंतर फक्त मॅच्युरिटीमध्ये प्रायमॉर्डियल फॉलिकलची संख्या ही प्रायमरी फॉलिकल्समध्ये जे कन्वर्जन होणार आहे ते 10 ते 12 प्रत्येक मंथला 10 ते 12 प्रायमरी फॉलिकल्स तयार होतील. 10 ते 12 एकदम डेव्हलप व्हायला लागतात आणि त्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त थोडेसे सेकंडरी फॉलिकल्स तयार होतील आणि सेकंडरी 2 किंवा 1चीच इन्व्हॉल्वमेंट आणि त्याच्यानंतर काय होणार? टर्सरी फॉलिकल्स तयार होणार आणि टर्सरी फॉलिकल्स हा काय होत असतो? सिंगल फॉर्मेशन होत असतो आणि टर्सरी फॉलिकल झाल्यापासून मॅच्युअर फॉलिकल्स हा होत असतो. आता पहा, सेकंडरी फॉलिकल समजलं. पुढे आता सेकंडरी फॉलिकल्स पासून आपल्याला टर्सरी फॉलिकल्स काढायचे आहे. टर्सरी फॉलिकल्स म्हणजे नेमकं काय आहे? तर इथं मल्टी लेअर तयार झालेलं आहे. तर पहा, सुरुवातीला या टर्सरी फॉलिकलमध्ये मिओटिक डिव्हिजन होते आणि या मिओटिक डिव्हिजनमध्ये सेकंडरी oocyte तयार होतो. म्हणजे आपण जातोय कुठं? फॉर्मेशन ऑफ ओव्हमकडे जातोय. पण ओव्हरीमधून जे काही एक फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो किंवा जो ओव्हम तयार होणार आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे? सेकंडरी oocyteचा. हा कधी तयार झाला? फर्स्ट मिओटिक डिव्हिजनमध्ये. फर्स्ट मिओटिक डिव्हिजन कुणी अटेंड केलं? सेकंडरी फॉलिकलनं, की ज्याच्यामुळं काय तयार झाला? टर्सरी फॉलिकल्स तयार झालेला आहे. टर्सरी फॉलिकल हे इंडिकेशन आहे काय? की ज्याच्यामध्ये सेकंडरी oocyte आहे. आता पहा, हा जो फॉलिक्युलर सेलचा जो काही लेअर आहे, मल्टी लेयर्ड आहे, हा सिक्रेटरी राहतो. त्यामुळे ते काय करतात? सिक्रेशनचं काम करतात. का? कारण इथं मिओटिक डिव्हिजन झालेली आहे. मिओटिक डिव्हिजन झाली याचा अर्थ काय झालेला आहे? डिप्लॉइडचं कन्वर्जन हॅप्लॉइडमध्ये झालं, म्हणजे इथं गॅमेट फॉर्मेशन होण्याची सुरुवात झालेली आहे. मग या डेव्हलपिंग ओव्हमसाठी काय लागत असतं? जास्त प्रमाणात न्यूट्रिशन लागत असतं. त्यामुळे इथं काय होतं? कॅव्हिटी फॉर्मेशन होतं. कॅव्हिटी फॉर्मेशन झाल्यानंतर नेमकं या फॉलिक्युलर सेल्स ह्या कॅव्हिटीला काय करतात? सराउंडिंग करतात. म्हणजे हे स्ट्रक्चर आपल्याला असं दिसेल. मल्टी लेयर्ड काय आहे? फॉलिक्युलर सेल्स आहेत. याच्यावरती सुद्धा थिकाचं कवरिंग आहे, पण थिका डिफरन्शिएट होतो आणि त्याच्यानंतर काय होतं? याच्यामध्ये 2 लेअर तयार होतात. जो आउटर साईडला आहे ज्याला थिका एक्सटर्ना म्हटलं जातं, जो इनर साईडला आहे ज्याला थिका इंटरना असं म्हटलं जातं. इथं या फॉलिक्युलर सेल्स सिक्रेटरी असल्यामुळे फ्लुइड सिक्रेट करतात. त्यामुळे इथं काय होत असते? जागा रिकामी राहते. ही जी कॅव्हिटी सेकंडरी oocyte
टर्सरी फॉलिकलमध्ये जी तयार झाली ज्याला म्हटलं जातं अँट्रम असं म्हटलं जातं. अँट्रम असं म्हटलं जातं. आता पहा, जेव्हा सेकंडरी oocyte होते तेव्हा या सेकंडरी oocyteच्या प्रोटेक्शनसाठी स्वतः सेकंडरी oocyte एका लेअरचं फॉर्मेशन करतो. म्हणजे इथे एक दुसरा लेअर तयार होतो ज्याला म्हटलं जातं झोना पेल्युसिडा. झोना पेल्युसिडा. आता याच्याबद्दल क्वेश्चन विचारला जातो, झोना पेल्युसिडा हे काय आहे. सेकंडरी oocyteच्या वरती जे काही आउटलाईन मेम्ब्रेन आहे ज्याला झोना पेल्युसिडा म्हटलं जातं, पण हे स्ट्रक्चर कसं आहे, नॉन सेल्युलर आहे. हे केमिकल सिक्रेट करतं स्वतः सेकंडरी oocyte आणि त्याच्यापासून एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार होतं जे ग्लायकोप्रोटीन स्ट्रक्चर आहे ज्याला म्हटलं जातं झोना पेल्युसिडा. हे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ज्याला काय म्हटलं जातं, टर्सरी फॉलिकल. आता पुढे जाऊन काय होणार आहे, टर्सरी फॉलिकल फक्त एकच तयार होतो आणि त्याच्यानंतर या टर्सरी फॉलिकलचं कन्वर्जन मॅच्युअर फॉलिकलमध्ये होत असतं. आता मॅच्युअर फॉलिकल हा मी इथं दाखवते. ॲक्च्युली ओव्हरीमध्ये हा जो पार्ट आहे तो शिल्लक राहत असतो आणि इथंच टर्सरी फॉलिकल्स तयार होत असतो. इथं मी एनलार्ज करून टर्सरी फॉलिकलची डायग्राम ग्राफ अँड फॉलिकल किंवा ज्याला मॅच्युअर फॉलिकल असं म्हटलं जातं ही डायग्राम तुम्हाला मोठी करून दाखवलेली आहे. आता या दोन्ही डायग्राममध्ये काय फरक आहे, इथं कॅव्हिटी तयार झालेली आहे ज्याला अँट्रम असं म्हटलं जातं. पुढच्या डेव्हलपमेंटमध्ये ही कॅव्हिटी फक्त काय होत असते, एनलार्ज होत असते. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे ज्याला म्हटलं जातं मॅच्युअर फॉलिकल किंवा ग्राफ अँड फॉलिकल असं म्हटलं जातं. म्हणजे टर्सरी फॉलिकल पासून काय तयार होतं, मॅच्युअर फॉलिकल, आणि या मॅच्युअर फॉलिकललाच काय म्हटलं जातं, ग्राफ अँड फॉलिकल असं म्हटलं जातं. म्हणजेच ओव्हरीच्या कॉर्टेक्स रिजनला ओव्हेरियन फॉलिकलची कशी डेव्हलपमेंट झाली हे आपण पाहिलं की ज्याच्यामध्ये प्रायमॉडियल फॉलिकलचं कन्वर्जन, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्सरी फॉलिकल आणि त्याच्यानंतर मॅच्युअर फॉलिकल. आता तयार झालेला मॅच्युअर फॉलिकल हा जेव्हा रिप्रोडक्टिव्ह सायकल स्टार्ट होत असते मेन्सेसच्या 14व्या दिवसापर्यंत मॅच्युअर फॉलिकल हा काय असतो, तयार असतो. 14व्या दिवशी जसं अँटेरियर पिट्युटरी ग्लॅंड हे दुसरं हार्मोन सिक्रेट करते ज्याला म्हटलं जातं LH, आणि या हार्मोनच्या इन्फ्लुएन्समुळं हे जे लेअर आहेत कोणते की याच्यामध्ये कॅव्हिटी जे काही ग्रॅन्युलर सेल्स आहेत हे सगळे सेल्स रप्चर होऊन या ओव्हरीचे वॉल रप्चर करून हा जो इथं प्रेझेंट असलेला सेकंडरी oocyte हा ओव्हरीमधून काय होत असतो, बाहेर येत असतो. हा सेकंडरी oocyte बाहेर येत असताना याच्यावरती प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग हे झोना पेल्युसिडाचं असतं आणि त्याच्याबरोबर काही ग्रॅन्युलर सेल्स किंवा ज्याला फॉलिक्युलर सेल्स असं म्हटलं जातं हे प्रेझेंट असतात. आता या झाला सेकंडरी oocyte. ही जी प्रोसेस आहे ज्याला म्हटलं जातं ओव्ह्युलेशन असं म्हटलं जातं. इथपर्यंत आपण थांबूया, पुढच्या लेक्चरला पुढचा पार्ट पाहूया. कॉर्टेक्स रिजनमध्ये आपण ओव्हेरियन फॉलिकलची डेव्हलपमेंट कशी होते ती पाहिली की ज्याच्यामध्ये प्रायमॉडियल फॉलिकलचं कन्वर्जन प्रायमरी फॉलिकलमध्ये, प्रायमरी फॉलिकल कन्वर्ट होतात सेकंडरी फॉलिकलमध्ये आणि सेकंडरी फॉलिकलपासून टर्सरी फॉलिकल तयार होतात आणि टर्सरी फॉलिकलचं कन्वर्जन मॅच्युअर फॉलिकल किंवा ज्याला काय म्हटलं जातं ग्राफ अँड फॉलिकल. टर्सरी फॉलिकलपर्यंतचा पार्ट आपल्याला क्लिअर समजलेला आहे. आता आपण मॅच्युअर फॉलिकलचं स्ट्रक्चर पाहणार आहोत. तर टर्सरी फॉलिकलमध्ये काय तयार होतं नेमकं काय सांगितलं, टर्सरी फॉलिकलमध्ये मियोटिक डिव्हिजन झाल्यामुळं प्रायमरी oocyteचं कन्वर्जन हे सेकंडरी oocyteमध्ये झालं. तर या सेकंडरी oocyte जेव्हा तयार होईल तेव्हा या सेकंडरी oocyteच्या प्रोटेक्शनसाठी स्वतः व्हाईट लाईन मेम्ब्रेन म्हणजे सेकंडरी oocyte स्वतः एक मेम्ब्रेन तयार करतो आणि या मेम्ब्रेनला काय म्हटलं जातं, झोना पेल्युसिडा हे आपण पाहिलं. म्हणजे झोना पेल्युसिडा हे नॉन सेल्युलर स्ट्रक्चर हे सेकंडरी oocyte स्वतः तयार करतं. आता ही जी कॅव्हिटी आहे टर्सरी फॉलिकलमध्ये फार छोटी आहे. या कॅव्हिटीमध्ये सुद्धा काय असतं, फ्लुइड प्रेझेंट असतं. ही जी कॅव्हिटी आहे ज्याला अँट्रम असं म्हटलं जातं, या फ्लुइडला म्हटलं जातं अँट्रम फॉलिक्युली किंवा लिकर असं म्हटलं जातं या फ्लुइडला. पुढे हा जो मल्टीलेयर जो सेल्स आहे हा सेल्स कशाचा आहे, ज्याला म्हटलं जातं फॉलिक्युलर सेल्सपासून तयार झालेले लेअर आहेत. इथं त्याला फॉलिक्युलर सेल्सच्या लेअरला काय म्हटलं जातं, एक प्रकारचं मेम्ब्रेन तयार झालेलं आहे म्हणून याला मेम्ब्रॅनस ग्रॅन्युलोसा असं म्हटलं जातं. मेम्ब्रॅनस ग्रॅन्युलोसा. म्हणजे हे स्ट्रक्चर समजल्यानंतर आता आपण मॅच्युअर फॉलिकल हा स्ट्रक्चर पाहूया. तर इथं मी मॅच्युअर फॉलिकलचं स्ट्रक्चर काढलेलं आहे. तर पहा मॅच्युअर फॉलिकल यालाच ग्राफ अँड फॉलिकल असंही म्हटलं जातं. तर हे स्ट्रक्चर काय आहे ही डायग्राम लक्षात ठेवायची आणि त्याच्यानंतर याचं कन्वर्जन. तर या दोन्ही डायग्राममध्ये आपण कंपॅरेटिव्ह पाहूया. याच्यामध्ये ह्या दोन्ही डायग्राममध्ये विशेष असा फरक काय आहे, दोन्ही डायग्राममध्ये कॉमन काय आहे की
फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूपासून थिका कवरिंग तयार झालेलं आहे. थिका कवरिंगमध्ये इथं डिफरन्सिएशन झालं की या डिफरन्सिएशनमध्ये थिकाचा जो आउटर लेअर आहे ज्याला थिका एक्सटर्ना, त्याच्यानंतर जो आतला आहे ज्याला थिका इंटरना असं म्हटलं जातं. ह्या ज्या फॉलिक्युलर सेल्स आहेत इथं याला मेम्ब्रेन तयार करतात म्हणून याला म्हटलं जातं मेम्ब्रेनस ग्रॅन्युलोसा. इथं सुद्धा काय प्रेझेंट आहे, मेम्ब्रेनस ग्रॅन्युलोसा प्रेझेंट आहे. इथं झोना पेलिसुडा प्रेझेंट आहे, हा प्रोटेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर या ऊसपोर किंवा सेकंडरी ऊसाइडच्या बाजूला, झोना पेलिसुडाच्या बाजूला आणखी एक लेअर तयार होतो ज्याला करोना रेडिएटा म्हटलं जातं. तो याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतोय. म्हणजे अँट्रमची कॅव्हिटी फक्त काय झालेली आहे, एनलार्ज झालेली आहे. ह्या अँट्रममध्ये जे फ्लूइड आहे ज्याला म्हटलं जातं ल्युकर असं म्हटलं जातं किंवा ल्युकर फॉलिक्युली असं सुद्धा म्हटलं जातं. हे स्ट्रक्चर कशाचं आहे, मॅच्युअर फॉलिकलचं आहे किंवा ग्राफाईन फॉलिकल. ग्राफ या सायंटिस्टने याचं डिस्कवरी केली म्हणून याला काय म्हटलं जातं, ग्राफाईन फॉलिकल असंही म्हटलं जातं. स्ट्रक्चर ऑफ ग्राफाईन फॉलिकल. ग्राफ या सायंटिस्टने काढलं आणि याच्यामध्ये काय आहेत, फॉलिक्युलर सेल्स आहेत. तर पहा, ग्राफाईन फॉलिकल म्हणजे काय, मॅच्युअर फॉलिकल. या मॅच्युअर फॉलिकलमध्ये नेमकं कोण प्रेझेंट आहे, सेकंडरी ऊसाइड प्रेझेंट आहे. सेकंडरी ऊसाइडचं जे प्रोटेक्टिव्ह कवरिंग आहे जे स्वतः सेकंडरी ऊसाइडनं तयार केलेलं आहे ज्याला म्हटलं जातं झोना पेलिसुडा, हे ऊसाइडच्या बाहेरला आहे. झोना पेलिसुडा झाल्यानंतर ॲक्च्युली मेम्ब्रेनस ग्रॅन्युलोसा सेल्स प्रेझेंट आहेत, पण ज्या झोना पेलिसुडाच्या जवळ आहेत ते सुद्धा एक स्वतः काय करतात, एक लेअर तयार करतात आणि इथं मॅच्युअर फॉलिकलमध्ये त्याला काय म्हटलं जातं, करोना रॅडिएटा. मॅच्युअर फॉलिकलमध्ये आपल्याला हे स्ट्रक्चर लक्षात ठेवावं लागतं. सेकंडरी ऊसाइड, त्याच्यानंतर स्वतः सेकंडरी ऊसाइडनं तयार केलेलं झोना पेलिसुडा, झोना पेलिसुडाच्या बाहेर करोना रॅडिएटा. आता करोना रॅडिएटाचा याचा अर्थ की हे रॅडिएटिंगच्या फॉर्ममध्ये आहेत असं होत नाही. ॲक्च्युली ह्या सेल्स ह्या फॉलिक्युलर सेल्सच आहेत, म्हणजे मेम्ब्रेनस ग्रॅन्युलोसामधल्या सेल्स आहेत, पण इथं त्यांना काय म्हणलेलं आहे, करोना रॅडिएटा. त्याच्यानंतर ही जी कॅव्हिटी आहे ही अँट्रम कॅव्हिटी. मॅच्युअर फॉलिकलमध्ये याचा काय होत असतं, साईज फक्त वाढत असते, याच्यामध्ये फ्लूइड जमत असतं. हे फ्लूइड कशासाठी असतं, सेकंडरी ऊसाइडच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा त्याच्या पुढच्या न्यूट्रिशन म्हणून हे फ्लूइड जमा होत असतं. हे फ्लूइड कोण तयार करतं, तर फॉलिक्युलर सेल्स ह्या कशा असतात, सिक्रिटरी असतात. म्हणजे सुरुवातीपासूनच ज्या फॉलिक्युलर सेल्सचं जे काही लेअर तयार झालेले आहेत ह्या काय करत आहेत, सिक्रिशनचं काम करत आहेत आणि हे सिक्रिशन फक्त इथं काय होत असतं, डिपॉझिट होत असतं. आता मॅच्युअर फॉलिकलमध्ये किंवा ग्राफाईन फॉलिकलमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर जो काही मेम्ब्रेनस ग्रॅन्युलोसा आहे नेमक्या त्या सेल कोणत्या रिजनला प्रेझेंट आहेत याच्यावरून त्याला काही ठराविक नावं दिलेली आहेत. तर पहा, जर मॅच्युअर फॉलिकलमध्ये फॉलिक्युलर सेल्स किंवा मेम्ब्रेनस ग्रॅन्युलोसा ह्या सेकंडरी ऊसाइडच्या जर जवळ असतील म्हणजे तो एक क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असतो. क्युम्युलेटिव्ह इफेक्ट म्हणजे काय, समजा हा सेकंडरी ऊसाइड असेल तर त्याला काय होत असतं, एक लेअर फॉर्मेशन होत असतं. म्हणजे या क्युम्युलेटिव्ह इफेक्टमुळे सेकंडरी ऊसाइडच्या जवळ ज्या काही मेम्ब्रेनस ग्रॅन्युलोसाच्या ज्या सेल्स आहेत, ज्या फॉलिक्युलर सेल्स आहेत त्यांना इथं काय म्हटलं जातं, क्युम्युलस ऊफोरस. म्हणजे सेकंडरी ऊसाइडच्या जवळ आहेत म्हणून याला म्हटलं जातं क्युम्युलस ऊफोरस. लक्षात ठेवायचं की हा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आहे म्हणून याला क्युम्युलस ऊफोरस असं म्हटलं जातं. म्हणजे ग्राफाईन फॉलिकलमधलं हे महत्त्वाचं किंवा आपण असंच पाठांतर करत असताना हे स्ट्रक्चर आपल्याला फार अवघड जातं. मुद्दा की जेव्हा आपण हे व्हिडिओ हा पाहत असतो तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की क्युम्युलस ऊफोर हा कशापासून तयार झाला. नेमकं याच्यामध्ये ज्या काही फॉलिक्युलर सेल्स आहेत ह्या फॉलिक्युलर सेल्सला ज्या रिजनला प्रेझेंट आहेत आणि ज्याच्यामुळे त्यांचं डिपोजिशन झालेलं आहे त्याच्यावरून त्यांना नावं दिलेली आहेत. मग जर सेकंडरी ऊसाइडच्या जवळ आहेत म्हणून याला म्हटलं जातं क्युम्युलस ऊफोर. आता पहा, जर हा फॉलिक्युलर सेल्स जर एका मेम्ब्रेन किंवा लेअर फॉर्मेशन जर करत असतील तेव्हा त्याला काय म्हटलेलं आहे, मेम्ब्रेनस ग्रॅन्युलोसा सेल्स. हे नेहमीप्रमाणे म्हणजे ह्या इथल्या ज्या सेल्स आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे, ग्रॅन्युलोसा सेल असं म्हटलेलं आहे, ग्रॅन्युलोसा सेल्स. पुढे ग्रॅन्युलोसा सेल्सवरती काय आहे, प्रोटेक्टिव्ह कवरिंग आहे. ते प्रोटेक्टिव्ह कवरिंग म्हणजे कोणतं, थिका कवरिंग. थिका कवरिंगमध्ये जो बाहेरचा लेअर आहे तो थिका एक्सटर्ना हा नेहमी प्रोटेक्टिव्ह पर्पजसाठी काम करत असतो. थिका इंटरना एक्सटेरियाच्या आतमधला. आता पहा, आपण म्हणतो ओव्हरी फिमेल सेक्स हार्मोनचं सिक्रेशन करते.
आता हे जे फिमेल सेक्स हार्मोनचं जे सिक्रिशन आहे नेमकं कोण करणार आहे, तर याच्यामध्ये थिका इंटरनाची इन्व्हॉल्वमेंट आहे. मुळात थिका इंटरना हे का आहे, फॉलिक्युलर सेलचा एक आहे लेअर आहे. म्हणजेच इथं FS मुळे FSH म्हणजे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे ज्या फॉलिक्युलर सेलची ग्रोथ होणार आहे त्याच फॉलिक्युलर सेल्स काय करणार आहेत, इस्ट्रोजनचं सिक्रिशन करणार आहेत. तयार झालेलं इस्ट्रोजनचं सिक्रिशन हे कशाच्या कामी येणार आहे, युटेरसच्या पुढच्या डेव्हलपमेंटसाठी हे आपण पुढे पाहणार आहोत. पण इथं लक्षात ठेवायचं की फॉलिक्युलर सेल्स हे इस्ट्रोजनचं सिक्रिशन करणार आहेत. हे ओव्हरीमधलं स्ट्रक्चर आहे, म्हणून आपण इन जनरल ओव्हरीचं फंक्शन काय सांगतो, सिक्रिशन ऑफ फिमेल सेक्स हार्मोन, ज्याच्यामध्ये इस्ट्रोजन. म्हणजे आपला हा पॉईंट क्लिअर झाला की इथे इस्ट्रोजनचं सिक्रिशन कोण करणार. पहा, क्युम्युलस ओफोरस समजला, त्याच्यानंतर झोना पेल्युसिडा समजला, त्याच्यानंतर करोना रॅडिएटा. आता पहा, हा जो सराउंडिंग जो ग्रॅन्युलोसा सेल्स आहे, ग्रॅन्युलोसा सेल्स आणि त्याच्यानंतर हा जो क्युम्युलस ओस्पोर हा जो लेअर आहे यांना कनेक्ट करणाऱ्या काही सेल्स आहेत. म्हणजेच हे जे कनेक्शनचं काम करत असतं, ह्या कनेक्शनमध्ये प्रेझेंट असलेल्या ज्या काही सेल्स आहेत याला म्हटलं जातं जर्म हिल असं म्हटलं जातं. कारण जर्म म्हणजे काय, रिप्रोडक्टिव्ह सेल्स एखाद्या टेकडीप्रमाणे दिसतात म्हणून याला म्हटलं जातं जर्म हिल, किंवा यालाच म्हटलं जातं डिस्कस प्रॉलिजिरस असं म्हटलं जातं, डिस्कस प्रॉलिजिरस. ग्राफाइन फॉलिकलच्या स्ट्रक्चरमध्ये जर्म हिल किंवा डिस्कस प्रॉलिजिरस नेमकं काय काम करतं, सेकंडरी ओसाइट आणि मेम्ब्रेनस ग्रॅन्युलोसा यांच्यामध्ये अटॅचमेंटचं काम करत असतं. झोना पेल्युसिडा सेकंडरी ओसाइटचं कवरिंग, सेकंडरी ओसाइटच्या झोना पेल्युसिडा नंतरचं दुसरं कवरिंग करोना रॅडिएटा. त्याच्यानंतर क्युम्युलस ओस्पोर म्हणजे काय, सेकंडरी ओसाइटच्या वरती ज्या काही फॉलिक्युलर सेल्स प्रेझेंट आहेत ज्याला क्युम्युलस ओस्पोर. आणि सगळ्यात बाहेर जे काही थिकाचं कवरिंग आहे त्याला थिका एक्सटर्ना आणि थिका इंटर्ना. इथं आपलं ग्राफाइन फॉलिकलचं स्ट्रक्चर कंप्लीट होतं. ग्राफाइन फॉलिकल म्हणजे काय, सेकंडरी ओसाइट म्हणजे जो काही ओहम किंवा एक फॉर्मेशन होणार आहे हा ओव्हरीमध्ये डायरेक्ट ओहम तयार होत नाही. तर ही जी स्टेज असते ती कोणती असते, सेकंडरी ओसाइटची. जेव्हा फर्टिलायझेशन होणार आहे तेव्हा सेकंड मियोटिक डिव्हिजन होईल आणि सेकंड मियोटिक डिव्हिजनमध्ये काय होणार आहे, गॅमेट फॉर्मेशन होणार आहे. इथेपर्यंत आपण आलेलो. म्हणजे ओव्हरीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी एक ग्राफाइन फॉलिकल तयार असतो. प्रत्येक ओव्हरी अल्टरनेट मंथमध्ये एक ग्राफाइन फॉलिकल काय करत असते, तयार करत असते. आता पहा, मी तुम्हाला आधी सांगितलं जेव्हा ग्राफाइन फॉलिकल तयार होईल म्हणजे 14व्या दिवसाला LHH ह्या हार्मोनचं सिक्रिशन होतं आणि या हार्मोनमुळं इथं प्रेझेंट असलेला सेकंडरी ओसाइट हे मेम्ब्रेन ब्रेक करून ओव्हरीचा वॉल ब्रेक करून हा पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये येतो. पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये येत असताना तो फक्त एकटा येत नाही. म्हणजेच आपण प्रवासाला निघालो तर आपल्याला जे काही गरजेचं साहित्य लागत असतं ते आपण सोबत घेतो. त्याच्याचप्रमाणे सेकंडरी ओसाइट हा सुद्धा आपल्यासोबत काही लेअर घेतो. म्हणजे सेकंडरी ओसाइटच्या बाजूला झोना पेल्युसिडा आणि त्याच्यानंतर कोण आहे, करोना रॅडिएटा. ह्या दोन लेअरला सोबत घेतो आणि ओव्हरीचं वॉल रप्चर करतो. ही जी प्रोसेस आहे तुम्हाला मी आधीच सांगितलं याला काय म्हटलं जातं, ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन याचा अर्थ काय, रप्चरिंग ग्राफाइन फॉलिकल सेकंडरी ओसाइट हे काय करतात, पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये येतात, याला म्हटलं जातं ओव्ह्युलेशन. आणि हे ओव्ह्युलेशन फक्त 14व्या दिवशी मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी होतं. हे का होतं, या LH हार्मोनमुळे होत असतं. आता पहा, हे पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये आलं. आता पेरिटोनियल कॅव्हिटीमधून यांना पिकअप करण्याचं काम हे कोणाचं आहे, फॉलोपियन ट्यूबचं आहे. फॉलोपियन ट्यूबचा जो काही एंड पार्ट आहे ज्याला आपण इन्फंडिब्युलम म्हटलं होतं, ह्या इन्फंडिब्युलमला फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत ज्याला फिमरी असं म्हटलं जातं. हे जे फिमरी आहेत ह्या एक सेकंडरी ओसाइडला पिकअप करतात आणि हा सेकंडरी ओसाइड ॲम्फ्युलामध्ये जातो. ॲम्फ्युला हे काय आहे, फर्टिलायझेशनची साईट आहे. म्हणजे 14व्या दिवसानंतर सेकंडरी ओसाइड हा फॉलोपियन ट्यूबमध्ये गेला आणि फॉलोपियन ट्यूबमध्ये तो वेटिंगसाठी असणार आहे, कशासाठी, स्पर्मच्या एंट्रीसाठी. आता पहा, जर स्पर्मची एंट्री जर झाली तर काय होणार, फर्टिलायझेशन होणार. आता पुढे म्हणजे इथं ग्राफाइन फॉलिकल रप्चर झालं, इकडं झोना पेल्युसिडा करोना रॅडिएटा आले. आता बाकी स्ट्रक्चर शिल्लक राहिलं. कोणतं स्ट्रक्चर, की याच्यामध्ये मेम्ब्रेनस ग्रॅन्युलोसा आहे, त्याच्यानंतर क्युम्युलस ओस्पोर आहे. हे जे स्ट्रक्चर आहे याला म्हटलं जातं एम्प्टी ग्राफाइन फॉलिकल असं म्हटलं जातं. एम्प्टी ग्राफाइन फॉलिकल हे येलो कलरचं असतं, येलो कलरचं असतं, येलो कलर, त्यामुळे याला म्हटलं जातं कार्पस ल्युटियम. याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत. कॉर्पस ल्युटियम म्हणजे काय, कार्पस ल्युटियम म्हणजे मी काय सांगितलं,
एम्प्टी ग्राफाईन फॉलिकलला कार्पस ल्युटियम असं म्हटलं जातं. ल्युटियम याचा अर्थ होत असतो येलो बॉडी, म्हणून या स्ट्रक्चरला येलो बॉडी असंही म्हटलं जातं. आता हे का होतं एम्प्टी स्ट्रक्चर? कारण त्याच्यामध्ये असलेला ग्राफाईन फॉलिकलमध्ये असलेला सेकंडरी ओसाइट हा या ग्राफाईन फॉलिकलचे लेअर रप्चर करून हा कुठे गेलेला आहे? पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये आलेला आहे, म्हणजेच फॉलोपियन ट्यूबमध्ये गेलेला आहे. जे स्ट्रक्चर मेम्ब्रेनस ग्रॅन्युलोसाचं जे काही फॉलिक्युलर सेल्स ज्या काही शिल्लक राहणार आहेत त्या येलो कलरच्या असतात, म्हणून याला काय म्हटलं जातं? कार्पस ल्युटियम असं म्हटलं जातं. आता पहा, हे जे स्ट्रक्चर आहे सेकंडरी ओसाइट बाहेर गेल्यानंतर एका एंडोक्राइन ग्लँडचं काम करतं. एंडोक्राइन ग्लँडचं काम करत असतात. एंडोक्राइन ग्लँड म्हणजे काय? की ज्या हार्मोन सिक्रेशनचं काम करतात. इथं कार्पस ल्युटियम जे हार्मोन सिक्रेट करतं, ज्याला म्हटलं जातं प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन. आता प्रोजेस्टेरॉन बद्दल आपल्याला इन जनरल माहिती आहे की प्रेग्नन्सी मेंटेन करण्याचं काम म्हणजे ज्याला प्रेग्नन्सी हार्मोन म्हणलं जातं ते कोणतं आहे? प्रोजेस्टेरॉन. ओव्ह्युलेशन झाल्यानंतर एक बाहेर आला, एम्प्टी ग्राफाईन फॉलिकल झाले. एम्प्टी ग्राफाईन फॉलिकल हे येलो कलरचे आहेत, म्हणून याला कार्पस ल्युटियम. कार्पस ल्युटियम हे काय काम करणार आहे? प्रोजेस्टेरॉन सिक्रेशनचं काम करणार आहे. समजा जर फर्टिलायझेशन झालं नाही तर या येलो कलर बॉडीचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होतं? व्हाईट कलरमध्ये होतं, ज्याला म्हटलं जातं कार्पस अल्बिकन्स. अल्बिकन्स. कार्पस अल्बिकन्स. जर फर्टिलायझेशन झालं तर टिल द एंड ऑफ प्रेग्नन्सी ही जी येलो बॉडी आहे ही प्रोजेस्टेरॉन सिक्रेशनचं काम करत असते. समजा हे सिक्रेशन जर प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन प्रेग्नन्सीमध्ये जर कंटिन्युएशनमध्ये जर झालं नाही, मध्ये जर ब्रेक जर झालं तर ॲबॉर्शनचे चान्स असतात. म्हणजेच प्रोजेस्टेरॉन हे प्रेग्नन्सी मेंटेन करणारं हार्मोन आहे. जर फर्टिलायझेशन झालं नाही तर कार्पस ल्युटियमचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होतं? कार्पस अल्बिकन्समध्ये होतं. म्हणजे ही एक व्हाईट बॉडी तयार होते आणि नंतर ती काय होते? डिजनरेट होते. म्हणजेच इथं आपण काय पाहिलं? ओव्हॅरियन फॉलिक्युलरची डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये प्रायमॉर्डियल फॉलिकलचं कन्व्हर्जन प्रायमरी फॉलिकल, प्रायमरी फॉलिकलचं कन्व्हर्जन सेकंडरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकलचं कन्व्हर्जन टर्सरी फॉलिकल, टर्सरी फॉलिकलपासून ग्राफाईन फॉलिकल तयार झाला. 14व्या दिवशी ग्राफाईन फॉलिकल रप्चर झाला की ज्याच्यामधून सेकंडरी ओसाइट बाहेर आला. जे एम्प्टी ग्राफाईन फॉलिकल आहे ज्याला कार्पस ल्युटियम असं म्हटलं जातं. कार्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन हार्मोनचं सिक्रेशन करतं. समजा जर फर्टिलायझेशन झालं तर हेच स्ट्रक्चर प्रोजेस्टेरॉन लेवल मेंटेन करतं किंवा सिक्रेशनचं काम कंटिन्युएशनमध्ये राहत असतं. समजा जर फर्टिलायझेशन झालं नाही तर कार्पस ल्युटियमचं कन्व्हर्जन कार्पस अल्बिकन्समध्ये होतं. अल्बिकन्स याचा अर्थ होतो व्हाईट बॉडी आणि नंतर पुढे जाऊन हे काय होतं? डिजनरेट होतं. आता पहा, जोपर्यंत मेम्ब्रेनस ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत तोपर्यंत इस्ट्रोजन सिक्रेशन चालू असणार आहे. एकदा का याचं कन्व्हर्जन येलो बॉडीमध्ये जर झालं की इथे इस्ट्रोजन सिक्रेशन स्टॉप होतं आणि सिक्रेशन कशाचं स्टार्ट होतं? प्रोजेस्टेरॉनचं. हा पॉईंट मी इतका डिटेल घेतलेला आहे की तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ज्या काही ओव्हॅरियन आणि युटेरसचे चेंजेस आहेत याच्यामध्ये उपयोगी पडणार आहे. हे जर स्ट्रक्चर जर तुम्हाला समजलं असेल तर रिप्रोडक्टिव्ह सायकल समजेल किंवा त्याच्यामधलं हार्मोनल रेग्युलेशन समजेल. हे स्ट्रक्चर जर समजलं नाही तर पुढचा पार्ट आपल्याला समजणार नाही. त्यामुळं व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायचा आणि याची तयारी करायची.